नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अंगडिया बसवर मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून तब्बल 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोने व मशिनरी स्पेअर पार्ट असा सुमारे 1,22,00,000 रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपींसह 7 जणांना ताब्यात घेण्यात आले असून लुटलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत तक्रारदार मच्छिंद्र नामदेव बोबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ते दशरथ शामराव बोबडे यांच्या मालकीच्या न्यू अंगडिया सर्व्हिसमध्ये कोल्हापूर मुंबई पार्सल ने-आण करण्याचे काम करतात. दिनांक 22 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता अशोक ट्रॅव्हल्स बस क्रमांक MH09 GJ 7272 या बसमधून 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोने व मशिनरी स्पेअर पार्ट अशी 3 पार्सले घेऊन ते मुंबईकडे निघाले होते. दरम्यान तावडे हॉटेल इथं 3 इसम बसमध्ये चढले. बस वाठार परिसरात आल्यानंतर हे इसम मागील सीटवरून पुढे चालकाच्या केबिनमध्ये आले. त्यातील एका इसमाने पिशवीतील कोयता काढून क्लीनरच्या मानेवर धरत चालकाला बस थांबवण्यास सांगितले. रात्री 12च्या दरम्यान ही बस किनी गावच्या हद्दीत थांबवण्यात आली. त्यानंतर इतरांनी फिर्यादी आणि क्लीनरला मारहाण करून खाली उतरवले. पाठीमागून आलेल्या आणि बाहेर दुचाकीवर थांबलेल्या साथीदारांच्या मदतीने कोयत्याचा धाक दाखवत 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोने व मशिनरी स्पेअर पार्ट जबरदस्तीने काढून घेत आरोपी फरार झाले. या घटनेप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात दिनांक 23 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासह वडगाव पोलीस ठाणे PI प्रमोद शिंदे, PSI भरत पाटील, PSI माधव डिगोळे, सहाय्यक फौजदार आंबा गुंटणके, राजू साळुंखे, महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, आसिफ कलायदार, शरद मेनकर यांनी रात्री परिसर पिंजून काढला होता. दरम्यान महामार्गावर झालेल्या या जबरी चोरीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला देण्यात आला. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. कोल्हापूर बस स्थानकापासून किणीपर्यंतच्या सर्व CCTV कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोल्हापुरातील विक्रमनगरमध्ये राहणाऱ्या अक्षय कदम हा या दरोड्याचा सूत्रधार असून याने साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या घरझडतीत 60 किलो चांदी, 10 ग्राम सोने, मोबाईल हँडसेट व मशिनरी स्पेअर पार्ट असा संपूर्ण मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. यानंतर टेंबलाई मंदिर परिसरात सापळा रचून आरोपींचे साथीदार उचगावमध्ये राहणारा 21 वर्षीय जैद बशीर अफगाणी, कोल्हापुरातील विक्रमनगरमध्ये राहणारा 21 वर्षीय अमन लिकाय कोल्हापुरातील विक्रमनगरमध्ये राहणारा 21 वर्षीय अमन लियाकत सय्यद, सांगलीत राहणारा 20 वर्षीय सुजल प्रताप चौगुले, सांगलीत राहणारा 18 वर्षीय आदेश अरविंद कांबळे, सांगलीत राहणारा 25 वर्षीय आदिनाथ संतोष विप्ते, उजगाव मदिना कॉलनीत राहणारा आणि याच बसवर क्लीनर म्हणून काम करणारा सैफू बशीर अफगाणी यांना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास वडगाव पोलीस ठाण्यात सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी चैनीसाठी व कर्जबाजारीपणामुळे हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, हिंदूराव केसरे, संतोष पाटील, संजय कुंभार, वैभव पाटील, शिवानंद मठपती, विशाल चौगुले, रोहित मर्दाणे, वसंत पिंगळे, शुभम संकपाळ, युवराज पाटील, अमित सरजे, अरविंद पाटील, सचिन जाधव, अनिकेत मोरे, गजानन गुरव, संतोष परगे, सत्यजित तानुगडे, विशाल खराडे, राजेश राठोड, सुशील पाटील या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. आज पहाटे वडगाव पोलीस स्टेशनला एक रोबरीचा गुन्हा रिपोर्ट झालेला होता. यांच्यामध्ये ट्रॅव्हल्स जे आहे कोल्हापूरवरून भायखला मुंबईला ट्रॅव्हल चाललेली होती. त्यांच्यामध्ये एक व्यापारीचे सिल्वर जवळपास 60 किलो सिल्वर आणि थोडा 10 ग्राम गोल्ड आणि काही मशीनचे स्पेअर पार्ट्स असा एक 3 अनोळखी इसम जे तावडे हॉटेलवरून बसला चढले आणि वाठार फाटेवरून त्याने क्लीनरवरती ड्रायव्हर आणि ते व्यापारीवरती कोयता लावून तो सगळा मुद्देमाल ते घेऊन पळून गेलेले होते. असा गुन्हा पहाटे वडगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाला, गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने ॲडिशनल SP इचलकरंजी, SDP जयसिंगपूर, लोकल क्राईम ब्रांचची PI आणि त्यांची पूर्ण टीम आणि वडगाव पोलीस स्टेशनचे DB आणि त्यांचा स्टाफ सगळे डिटेक्शनचे वेगवेगळे टीम तयार करून
CCTVची तपासणी, योग्य तर टेक्निकल पद्धतीची तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पूर्ण तपास करण्यात आला आणि त्या गुन्ह्यामध्ये जे मेन आरोपी अक्षय कदम यांना मॉर्निंगमध्ये अटक करण्यात आला. ताब्यामध्ये घेऊन योग्य त्या पद्धतीने चौकशी केली तर आणखी जे बाकीचे आरोपी आहेत ते निष्पन्न झाले. आतापर्यंत 7 आरोपी जे आहेत ताब्यामध्ये आहे आणि गुन्ह्यामध्ये गेलेला पूर्ण माल 60 किलो चांदी, 10 ग्राम सोनं आणि स्पेअर पार्ट सगळे 100% ॲज इट इज रिकव्हर करण्यात आलेले आहे. गुन्ह्यामध्ये बाकी जे पाठलाग करत होते 3 मोटरसायकलवरती त्यांचे साथीदार, ते सगळा मोटरसायकल सुद्धा निष्पन्न झाले, ते पण ताब्यामध्ये आहे. वापरलेले मोबाईल आणि दुसरं साहित्य ते पण आतापर्यंत ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि पुढची तपास त्या अनुषंगाने चालू आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात हा दरोडा होता. नेमकी याची पार्श्वभूमी नेमकी काय होती? कारण पार्श्वभूमीमध्ये आतापर्यंत तपासामध्ये असं निष्पन्न होतं की बसमध्ये जे क्लीनर होता त्यांना माहिती होती की डेली बेसिसवरती काहीतरी किमती वस्तू जी आहे कोल्हापूरवरून मुंबईला जात आहे. त्यांनी ते माहिती त्यांचे मोठ्या भावाला दिली आणि ते मोठे भावाचा मित्र जे मेन आरोपी जे आहे अक्षय कदम तो होता. तर असा एक चेन जोडून त्यांनी ते सगळ्यांना मिळून एक कट रचला की मी तो बसमध्येच होतो क्लीनर, तर तुम्ही पूर्ण ते लोकेशन असेल किंवा काही असेल ते संपर्कामध्ये असल्यामुळे सगळा ते कट रचला आणि त्याप्रमाणे ते आजचा गुन्हा अंजाम करण्यात आला. या बसमध्ये राजकीय पक्षी संबंधित कोण व्यक्ती होत्या? आणि प्रवासीच्या बहुतेक काही आतापर्यंत काही निष्पन्न होत नाही, कारण पूर्ण जे घटनाक्रम घडलेला आहे ते ड्रायव्हरच्या चेंबरमध्ये घडलेलं आहे आणि मध्ये पार्टिशन होती, विंडो होती. जे पॅसेंजर्स आहेत त्यांना तर पुढे जाऊन कळलं की असं काहीतरी वाक्य मागे घडलेलं आहे.